रामदेव बाबा नगरात घरफोडी, अट्टल भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। धुळे शहरातील रामदेव बाबा नगरात घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्यास धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाच्या पथकाने रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून 86,000 रुपये किमतीचे दागिने व रोकड जप्त केली आहे। रामदेव बाबा नगरीतील विजय मुरलीधर सिसयाल यांचे घर अज्ञात भामट्यांनी फोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा एकूण 86,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। या प्रकरणी आझाद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास आझाद नगर पोलीस स्टेशन सोबत स्थानिक गुन्हे शाखेने समांतर सुरू केला असता पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना सदर घरफोडीतील आरोपींची माहिती मिळाली। त्यानुसार त्यांनी 80 फुटी रोड तिरंगा चौकातील अन्सार मस्जिदीजवळ राहणारा मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी याला संशयित ताब्यात घेत पोलिसांनी खाक्यात दाखवताच त्याने घरफोडी केली असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। घरफोडीचा गुन्हा आझाद नगर पोलीस स्टेशनला CR नंबर 224 अन्वये एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगाने PI LCB आणि त्यांच्या टीमने वर्कआउट केल्यानंतर मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी हा राहणारा आहे अन्सार मस्जिदीजवळ धुळे याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडनं आपण संपूर्ण माल रिकव्हर करायचे जवळजवळ 86,500 रुपयाचा माल याच्यामध्ये रिकव्हर केलेला आहे। याच्यामध्ये मिनाजवर पूर्वीचे 4 गुन्हे दाखल आहेत। आझाद नगर देवपूर, आझाद नगर अजून एक आणि पश्चिम देवपूर असे आपण एकूण 4 गुन्हे याच्यामध्ये पूर्वीचे देखील दाखल आहेत। आझाद नगर पोलीस स्टेशनला CR नंबर 224 अन्वये एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगाने PI LCB आणि त्यांच्या टीमने वर्कआउट केल्यानंतर मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी हा राहणारा आहे अन्सार मस्जिदीजवळ धुळे याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडनं आपण संपूर्ण माल रिकव्हर करायचे जवळजवळ 86,500 रुपयाचा माल याच्यामध्ये रिकव्हर केलेला आहे। याच्यामध्ये मिनाजवर पूर्वीचे 4 गुन्हे दाखल आहेत। आझाद नगर देवपूर, आझाद नगर अजून एक आणि पश्चिम देवपूर असे आपण एकूण 4 गुन्हे याच्यामध्ये पूर्वीचे देखील दाखल आहेत। आझाद नगर पोलीस स्टेशनला गणपती विसर्जन स्थळाची अधिकाऱ्यांनी केली पाहणी। आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत असताना गणेश मूर्तीची विटंबना होऊ नये किंवा विसर्जनासाठी बुलढाणेकरांची गैरसोय होऊ नये यासाठी सैलानी रोडवर सागवान पूल, चिखली रोडवरील येळगाव पूल या ठिकाणी मोठे गणपती विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली असून बुलढाणा शहरातील छोटे मोठे घरगुती गणपती विसर्जनासाठी TB रुग्णालय जवळील सरकारी तलाव, राणीबाग या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी छोटे कृत्रिम तलाव व निर्मल्याची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यासाठी या तलाव परिसरात योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणेदार नरेंद्र ठाकरे, नगरपालिका मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी विसर्जन घाटाची पाहणी केली। तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी गुलाल बंदीचा आदेश काढला आहे। त्या अनुषंगाने गणपती मंडळांनी गुलालाचा आणि डीजेचा वापर करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असं पोलीस विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे। मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेश विसर्जन आपण सागवन येथील जो पूल आहे त्या पुलावर विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी मोठे गणपतींच्या विसर्जनासाठी बॅरिगेटिंग आणि मोठे टेबल आणि ते या नदीचं खोलीकरण देखील नगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व जे गणेश मंडळ आहे त्यांना नगर परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात येते की त्यांनी गणेश विसर्जन या सागवन येथील पुलावरच करावे। जे घरगुती गणपती आहेत त्यांच्यासाठी आम्ही शहरामध्ये 4 ते 5 ठिकाणी तिथेच निर्माल्य कलश आणि मोठा एक पाण्याचा टाका बनवून त्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे। ही व्यवस्था आपल्या संगम तलावावर TB हॉस्पिटल जे आहे तिथे जे आम्ही बंद केलेलं आहे सौंदर्यीकरणासाठी, जिथे गणेश विसर्जन व्हायचे त्याला लागून पण कलश ठेवलेला आहे, तिथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। नंतर राणीच्या बागेमध्ये पण घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी व्यवस्था नगरपालिकेद्वारे करण्यात आलेली आहे। नागरिकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणीच विसर्जन करावे आणि नगरपालिकेला सहकार्य करावे। धन्यवाद। बुलढाणा शहर येथील जे गणेशोत्सव विसर्जन जे 17 तारखेला होणार आहे त्याकरिता जे गणेश मंडळ, जे मोठे गणेश मंडळ आहेत सार्वजनिक मंडळ, त्यांनी नांद्राकोळी मार्गावर जे सागवान नांद्राकोळी मार्ग आहे येथे पुलावरच विसर्जन करावं। तसेच दुसरं जे आहे छोटे जे गणेशोत्सव घरगुती मंडळ आहेत ते नगरपालिकेने ठिकठिकाणी कलश आणि पाण्याचे टाके तयार केलेले आहेत, त्या ठिकाणी विसर्जन करावं। आणि एक दुसरी आणखी व्यवस्था एक राणीबाग आहे तिथे सुद्धा केलेली आहे। येळगाव येथील नदीवर सुद्धा व्यवस्था केलेली आहे। आणि माझं सार्वजनिक मंडळांना एक आव्हान राहील
की आपण डीजे तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा गुलाल बंदीचा आदेश काढलेला आहे. कोणीही गुलालचा वापर करू नये, डीजेचा वापर करू नये, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच हा रोड जो आहे सागवान आणि नांद्राकोळी मार्गावर, येथे वाहन तुम्ही गणपती इथं खाली टेबलची जे नगरपालिकेने व्यवस्था केलेली आहे त्या टेबलवर गणपती ठेवल्यानंतर आपलं वाहन इथून काढून समोर ठेवावे, जेणेकरून हा रस्ता ब्लॉक होणार नाही व लोकांना जो रस्ता सुरळीत करता येईल व गणपती विसर्जन जे आहे ते एकदम व्यवस्थित होईल. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते नांदेड जिल्हा परिषद गणेश मंडळाची महाआरती संपन्न. दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने श्रींची मूर्ती स्थापना करण्यात आली असून आज माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की जिल्हा परिषदेचे आणि माझे संबंध हे 1992 पासून असून मी या ठिकाणी आल्यानंतर मला माझ्या कुटुंबामध्ये आल्यासारखं वाटते. त्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग हा मला कमी मिळतो, पण मी आवर्जून ज्या वेळी जिल्हा परिषदेमध्ये मला बोलवले जाते त्यावेळी मी त्या ठिकाणी निश्चित येतो, असं यावेळी ते म्हणाले. जिल्हा परिषद गणेश मंडळाच्या जिल्हा परिषद कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीनं दरवर्षी गणेश महोत्सवाचं आयोजन करण्यात येते आणि जिल्हा परिषद मध्ये मी अनेक वर्ष काम केल्यामुळं मला इथले कर्मचारी अधिकारी आपला एक सहकारी समजतात, आपल्या कुटुंबातला समजतात आणि त्या पद्धतीनं ते मला बोलवत असतात. म्हणून दरवर्षी त्यांनी निमंत्रण दिलं की मी जिल्हा परिषदेचा कुठलाही कार्यक्रम असो येण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. जिल्हा परिषद हे माझं कुटुंब असं वाटतं आणि माझ्या जडणघडणीमध्ये जिल्हा परिषदेचा खूप मोठं योगदान आहे, वाटा आहे. त्याच्यामुळे मी त्याची जाणीव ठेवून जिल्हा परिषद मध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच पद्धतीनं आजही श्री गणेशाच्या चरणी लीन होण्यासाठी, श्री गणेशाची आरती करण्यासाठी कर्मचारी बांधवांनी मला बोलवलं आणि मी आलो. काँग्रेसमध्ये जाण्याची घोषणा दिली. असं आहे, ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. माझी आणि त्यांची जेव्हा भेट झाली, जेव्हा मी त्यांना विनंती केली की आपण जाऊ नये, परंतु माझ्यापेक्षा त्यांना जास्त अनुभव आहे, राजकारणामध्ये खूप वर्ष काम करतायत, त्याच्यामुळे या विषयावर मी बोलणं उचित होणार नाही. या विषयावर खतगावकर साहेबांनी खुलासा केला तर चांगला आहे. अविनाश घाटे देखील त्यांच्यासोबत समर्थक म्हणून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करा, पण ते आज प्रत्यक्षात तुमच्या सोबत दिसत नाही. असं नाहीये, पक्षात कोणी असल्यामुळे कोण कोणाच्या सोबत जाऊ नये असा काही विषय नाही. मी जेव्हा युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हा अविनाशराव घाटे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. चिखलीकर कुटुंब आणि घाटे कुटुंब म्हणजे मधुकररावजी घाटे साहेब आणि माझे वडील कैलासरावजी गोविंदरावजी पाटील चिखलीकर हे दोघंही मित्र होते. तेव्हापासून एक कुटुंबाचाच संबंध आहे. त्याच्यामुळं त्यांनी कोण्या पक्षात जावं, त्यांनी कोणा माझ्यासोबत राहू नये असं नाही. माझ्यासोबत काँग्रेसवालेही राहू शकतात, शिवसेनावाले, शेवटी मित्रत्व आहे. पक्ष म्हणून काम करताना मी भाजपचं काम करेल, ते ज्या पक्षात असतील त्याचं काम करेल. काल संजय राऊत हे लोह्यामध्ये शिवसंवाद मेळाव्यानिमित्त आले होते. त्यांनी अशी घोषणा केली आहे की महाविकास आघाडीच्या 180च्या पेक्षा जास्त जागा येणार. संजय राऊतांना दिवसा स्वप्न पडतात हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर आधी बोलायची गरज नाही. अनेकांना रात्री पडतात, यांना दिवसा पडतात. महायुतीचं सरकार देवेंद्रजीच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये येणार. राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप चांगलीच आक्रमक. अमेरिकेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या विधानावरून भाजप चांगलीच आक्रमक झालीय. नाशिकच्या शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजप शहरा अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार देवयानी फरांदे या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधींना प्रतिकात्मक पुतळा जाळत
भाजपने जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी काँग्रेसचा छुपा चेहरा समोर आला असून याच काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कसा अन्याय केला याबाबत फरांदे यांनी गंभीर आरोप केले। राहुल गांधी अमेरिकेमध्ये जातात आणि देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि आरक्षण ह्याच्या विरोधामध्ये बोलतात। दलित, शोषित, वंचित घटकाची थट्टा ही काँग्रेसने अनेक वर्ष केली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर पुरस्कार 1990 साली भाजपच्या प्रेरित सरकारने, VP सिंगच्या सरकारने दिलं आणि काँग्रेसच्या राहुल गांधींनी आज अमेरिकेमध्ये जाऊन आपल्या देशाची बदनामी केलेली आहे। दलित, शोषित, वंचित घटकांच्या विरोधामध्ये जाऊन अमेरिकेमध्ये बोलायचं आणि भारताचा अवमान करायचा, संविधानाचा अवमान करायचा। आम्ही राहुल गांधींचा निषेध करतो। दलित, शोषित, वंचित घटकातील समाजाच्या कायम काँग्रेस विरोधामध्ये राहिलेली आहे आणि मग ते नेहरू असो किंवा गांधी असो, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना देखील लोकसभेमधून पासून वंचित ठेवलेलं होतं आणि त्यामुळे आज आम्ही ह्या ठिकाणी निषेध करत आहोत राहुल गांधींचा। राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, दलित, शोषित, वंचित घटकातील माझ्या मागासलेल्या समाजाची त्यांनी माफी मागावी आणि अमेरिकेमध्ये जाऊन बेताल वक्तव्य करून देशाची बदनामी त्यांनी थांबवावी। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत हे सगळ्यांना माहिती आहे। भाजप कशासाठी आंदोलन करतय, वर्षा गायकवाड म्हणाल्या। आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत, भाजप कशासाठी आंदोलन करतय हे कळत नाही, असे खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपवर टीका केली आहे। भाजपला खोटं बोलणाऱ्या पक्षाचं म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्या संसदेत केलेले सर्व भाषण पाहिले असल्याचंही सांगितलं। धारावीबाबत त्यांनी छुप्या पद्धतीने उद्घाटन झाल्याचा निषेध व्यक्त केलाय आणि सर्वांना घर मिळावे अशी प्रार्थना देखील केली आहे। बघूयात वर्षा गायकवाड काय म्हणाल्यात। नारळ कसा काय फुटला आम्हाला तर माहितीच नाही। नारळ कसा फुटला, का रूम मध्ये का घरात फुटला? आम्ही त्याला विरोध करणार, ते कुठे येतात ना? त्यांना सर्वे करायला लोक सपोर्ट करतात ना, त्यांना लोक काही मदत करतात। लोकांचा ते विरोध आहे। मी सांगते, जिथे त्याने नारळ फोडला तिथल्याच लोकांना भेटा रेल्वे कॉलनीच्या। त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही ते घर बांधून देऊ, त्यांना आता शिफ्टिंगचं चाललंय ना। त्यांच्याबरोबर आहे कोण? कसला नारळ फुटला? आम्ही तर आता बघा, आज मला कळतंय, ते पण मला प्रेस नोटच्या माध्यमातून कळलं। म्हणजे विचार करा तुम्ही, म्हणजे एवढा छुप्या पद्धतीने तो कारभार झाला, हा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे। याच्या मागे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणामध्ये हात आहे। त्याच्यामध्ये सुद्धा देशाचे पंतप्रधान यांचे मित्र असल्यामुळे त्यांच्यासाठी एक म्हणतात ना, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जरी त्या ठिकाणी मोठ्या सवलती आणि मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याचं काम चालू असं तरी संघर्ष रस्त्यावरती आम्ही करत राहणार आणि संसदेमध्ये पण करणार, जाऊन विचारणार प्रश्न की लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलवलं जात नाही आणि अशा छुप्या पद्धतीने एका रूम मध्ये बसून जर काही गोष्टी होत असतील तर त्याचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही विरोध करणार। सुप्रीम कोर्ट ने कई महीनों के बाद अरविंद केजरीवाल को बेल दे दिया गया, इस पर आप कैसे देखते हैं सर? नहीं, हम न्यायिक प्रक्रिया का हमेशा ही स्वागत करते हैं और जिस तरह से विरोधक के ऊपर, मतलब विरोधी पक्ष के लोगों के ऊपर कार्रवाई करने का काम होता है, चाहे वो महाराष्ट्र में रहे और चाहे वो केंद्र में जो नेता है उनके ऊपर कार्रवाई करने का काम होता है। हमने देखा कि बाद में वहाँ पे कुछ लोग जाते हैं तो वो क्लीन हो जाते हैं। महाराष्ट्र के तो कई नेता यहाँ से निकल के वहाँ गए और फिर वो क्लीन हो गए, लेकिन कुछ नेता ऐसे भी एग्जाम्पल सेट करते हैं कि हम न्यायिक लड़ाई लड़ेंगे, हम अपनी बाजू रखेंगे, हम ईमानदारी से बात करेंगे। देखिए, जिस केस के लिए केजरीवाल जी को भेजा गया है ईडी के माध्यम से, वही आदमी ने जो है वो भाजपा को जो है वो पैसा दिया है बॉन्ड में, वो तो खुलेआम घूम रहा है। लेकिन 156 डे में के लिए उनको रहना पड़ा जेल में। जब वो मुंबई में आए थे, जब उनका भाषण हम सुन रहे थे तो वो बता रहे थे कि उनको डायबिटीज़ है, उनको गोलियां नहीं मिल रही है, इंसुलिन का ये नहीं मिल रहा है, खाने में बहुत सारा चीज़ परहेज है, उनको वो नहीं हो रहा है, लेकिन फिर भी वो डटे रहे और आखिर में न्यायिक प्रक्रिया ने उनको जो है बेल दी है। मुझे लगता है वो वापस आएंगे और अच्छे से काम करेंगे, जोर से और लग जाएंगे। और मैंने देखा है पिछले दिनों में उन्होंने अच्छा यहाँ पे बेल पे आने के बाद भी एक अच्छा जोरदार भाषण करने का, लोगों को मिलने का काम किया है, तो काम करेंगे।
और मुझे लगता है कि डर जो पैदा करने का कुछ लोग काम कर रहे हैं ना, कि भाई इसको जेल में डाला, उसको जेल में डाला, ये डाल के एक एग्जाम्पल सेट करते हैं कि आपको भी हम कर सकते हैं, डर का माहौल किया है। मुझे सबको कहना है कि बिल्कुल नहीं डरना चाहिए। देखिए, हम जो लड़ाई लड़ रहे हैं वो लड़ाई लोगों की है, हम जो लड़ाई लड़ रहे हैं वो सत्य की, और हम जो लड़ाई लड़ रहे हैं वो हमारे देश के आगे लेके जाने की है। तो मुझे लगता है कि उसमें बिल्कुल हमको साथ में जाना है। धारावी रीडेवलपमेंट प्रोजेक्ट के ऊपर जिस तरीके से नारियल फोड़ने के जो पिक्चर्स आए सामने, क्या आपको इस बारे में पता था कि भूमि पूजन हुआ है करके? मेरे पास तो पिक्चर्स भी नहीं है अभी तक आए, वो कहाँ किया है वही हमको पता नहीं, किसी को भी पता नहीं, धारावी वालों को पता नहीं है। भैया कल तो मैं रात को लगभग 12 साढ़े 12 बजे तक खुद धारावी में थी, परसों भी थी, तो किसी को कुछ मालूम नहीं। तो भूमि पूजन तो कैंसिल किया गया था, अचानक कैसे किया गया? मुझे तो समझ में नहीं आ रहा कि इतना छुपे तरीके से, इतना डर के और इतना अंदर इतना काला रख के क्यों ये कर रहे हो। तो इसका मतलब आपके मन में काला है, आपके साथ जनता तो है ही नहीं, आपके साथ लोक प्रतिनिधि भी नहीं है। तो आप, सबसे बड़ी बात यह है कि इसमें सबसे बड़ा भ्रष्टाचार की एक धारावी के नाम पे चल रहा है, जिसको हम विरोध कर रहे हैं। हम डेवलपमेंट के सपोर्ट में थे, हमने डेवलपमेंट की बात हमने शुरू की थी, लेकिन उसके नाम पे जो टेंडर की कंडीशन बदली गई, मैनिपुलेट किया गया, उसके नाम पे डीसी रूल बदले गए, एक टीडीआर की नई पॉलिसी लाके एक बहुत अलग भ्रष्टाचार की एक नया दरवाजा खोलने का काम हुआ, और उसके नाम पे अभी जमीनें, मतलब आप सॉल्ट प्लांट लैंड ले लीजिए, आप डंपिंग ग्राउंड ले लीजिए, आप ऑक्ट्राइन नाका ले लीजिए, आप मदर डेयरी लीजिए, कितनी जमीनों को लिया है इसके नाम पे। और मुंबई के रियल एस्टेट का उनको बादशाह करने की जो कोशिश कर रही है कि टीडीआर भी उनसे लेना है, जमीनें भी सब उनके पास, बड़े प्रोजेक्ट भी करो। मतलब आपको मैं बोलना चाहती हूँ, एक एक जमीन का प्रोजेक्ट आपको मालूम है, एयर इंडिया कॉलोनी 185 एकर्स, सॉल्ट प्लांट लैंड कितने की है, 256 एकड़, एकड़ की एकड़ जमीन उनको दी जा रही है, वो भी रेडी रखने के 25% पे, कई जगह पे तो मुफ्त में दी जा रही है। तो है कौन वो जिनके लिए इतना सब बदला जा रहा है? क्योंकि वो देश के प्राइम मिनिस्टर है और भाजपा के नजदीक है, इसीलिए तो ये गलत हो रहा है। हम इसके आवाज उठाएंगे, सड़क से लेके संसद तक हम लढाई करता येईल। पण आजच्या परिस्थितीमध्ये आमची भूमिका काय? खोटा बोलायला आणि एखाद्या वाक्याचा विपर्यास कसा करायचा हे भाजपला, आता बाकीच्या गोष्टीच्या बाबतीत भाजपा का बोलत नाहीये? त्यामुळे राहुलजींची भूमिका सर्वांना माहिती आहे। आताच आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला राहुलजी आता मध्ये ह्याला होते अमेरिकेला, तर राहुलजींनी भूमिका स्पष्ट केली ना की 50% आरक्षणापेक्षा जास्त आरक्षण मिळालं पाहिजे। त्यामुळे भाजपा खोटं बोलण्यामध्ये एक नंबरचा पक्ष आहे आणि सर्वांना माहिती आहे ते। तीन जाहीरनामे तयार केले जाणार आहेत, काय नक्की कोणाकडून? तुमच्याकडून 3 जाहीरनामे तयार केले जातात वेगवेगळे असं सांगितलं जातंय। अरे हे कोण सांगतं गॉसिपिंग? बाबा मला पण सांगा, तुम्हाला आमची कमिटी बनलेली आहे आणि ती मॅनिफेस्टोचं काम करते। आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अंडर ती कमिटी आहे आणि त्याच्यामध्ये तिन्ही पक्षाचे नेते आहेत आणि ती म्हणून सगळा मॅनिफेस्टो तयार करतो। मागील काळात सुद्धा जो आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आला होता त्यावेळी पण सगळ्यांचा म्हणून एकच आला होता ना। मला वाटतंय भाजपाने पसरवलेली आणखीन एक अफवा आहे। मैम हिंदी में जानना चाहेंगे कि आज कांग्रेस की तरफ से प्रोटेस्ट निकाला जाए, वही दूसरी तरफ भाजपा की तरफ से भी प्रोटेस्ट निकाला जा रहा है, इस पर आप क्या कहेंगे? नहीं, आज हम जो प्रोटेस्ट कर रहे हैं वो इसलिए कर रहे हैं कि हमारे नेता आदरणीय राहुल गांधी जी जिस तरह इस देश में जो है, इस देश की संविधान को बचाने के लिए और इस देश की लोकशाही बचाने के लिए काम कर रहे हैं, और जब वो बात कर रहे हैं तो उनके खिलाफ जो है भाजपा के एक नेता सरेआम जो है वो धमकी देने का काम करते हैं और कहते हैं जैसे आपकी दादी को उड़ाया था वैसे आपको भी उड़ा देंगे। और इस समय देश के प्राइम मिनिस्टर और देश के गृह मंत्री जो है वो चुप्पी साध के बैठे हैं। भाजपा के माजी आमदार अगर ऐसा कोई बात करते हैं मानव जी, तो उसको सज़ा होनी चाहिए, उनको जेल होनी चाहिए थी, उनको पार्टी से निकालना चाहिए था, क्योंकि वो किसी आम आदमी के नहीं। आदरणीय राहुल गांधी जी जो हमारे लोकसभा के विपक्ष के नेता है उनके बारे में बात कर रहे हैं, और जिस तरह से वो सरेआम धमकी दे रहे हैं, धमकी किस चीज़ की दे रहे हैं और किसके कहने पे दे रहे हैं, और उसको भाजपा ने उसको क्या किस तरह से वो झंडा बिंडा लगा के कर रहे हैं। तो भाजपा ने उसके खिलाफ कार्रवाई करनी चाहिए। देश के प्राइम मिनिस्टर ने विपक्ष के नेता को संभालना नहीं चाहिए। अगर उनको कोई जान की धमकी देता है तो उसके लिए कार्रवाई होनी चाहिए थी, उनको अटक होनी चाहिए थी, पर दुर्भाग्यवश ऐसा कुछ नहीं हुआ। इसलिए हम यहाँ पे आंदोलन कर रहे हैं। और जहाँ तक भाजपा के आंदोलन के सवाल है, वो झूठ बोलने वाली बहुत बड़ी पार्टी है। जिस तरह से वो राहुल जी के ऊपर बात करें, मुझे मालूम है देश की पूरी जनता आदरणीय राहुल गांधी जी को अच्छे तरह से जानती है, क्योंकि उन्होंने जम्मू कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक और मणिपुर से लेकर मुंबई तक भारत जोड़ो यात्रा, भारत जोड़ो न्याय यात्रा की थी। सबको साथ में लेकर चलने का काम उन्होंने किया है। संसद का भाषण देखिए, हमारा मैनिफेस्टो देखिए, और राहुल जी का आप लगातार भूमिका देखिए। उनकी भूमिका यही रही है
कि जनगणना का सब जाति की जनगणना होनी चाहिए और उसके अनुसार आरक्षण देना चाहिए। ये राहुल जी की भूमिका रही है। राहुल जी ने हमेशा यही कहा है कि रिप्रेजेंटेशन कितना होता है, एससी का, एसटी का, ओबीसी का, उनको रिप्रेजेंटेशन मिलना चाहिए। उनको जो जितकी संख्या भारी उसको उतना रिप्रेजेंटेशन मिलना चाहिए, ये भूमिका उन्होंने रखी है। तो भाजपा किस बलबूते पे बात कर रही है? कोई एक चीज लेके उसको विप्रयास करने का भाजपा की आदत है। और जैसा मैं कह रही हूँ कि भाजपा अपनी भी भूमिका कभी स्पष्ट करे। आज महाराष्ट्र में जिस तरह से भाजपा की भूमिका है, मैं आपसे कहना चाहती हूँ कि छत्रपति शिवाजी महाराज के स्मारक के ऊपर वो सूरत की बात कर रहे थे कि सूरत लूटी नहीं छत्रपति शिवाजी महाराज ने। ये उनके उप मुख्यमंत्री का स्टेटमेंट था, ना उन्होंने माफी मांगी। आपको बताना चाहती हूँ कि उनके जो प्रदेश के अध्यक्ष है, उनके लड़के ने क्या किया? उनके नाम पे गाड़ी है, हिट एंड रन में आप केस देखिए उप मुख्यमंत्री महोदय को। तो मेरा सवाल है कि क्या चल रहा है इस राज्य में? कितनी हिट एंड रन की घटना हो गई है? मतलब वरली की हो गई, पुणे की हो गई, नासिक की हो गई, क्या चल रहा है इस महाराष्ट्र में? और जिस तरह से उनके एमएलए के स्टेटमेंट आते हैं, जिस तरह की उनके एमएलए के बातें होती है, जो समाज में जो है वो दूरियां पैदा करना, समाज का सलोखा बिगाड़ने की होती है, उनके खिलाफ कोई कार्रवाई भी नहीं होती है। तो पहले तो भाजपा जो है वो अपनी बातों का विप्रयास करने के बहुत होशियार है, लेकिन झूठ बोलने की आदत उनको है। लोग, जनता जानती है, जनता राहुल गांधी जी को भी अच्छे से जानती है, जनता भाजपा को भी अच्छे से जानती है। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन के आमदार नितेश राणे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असं अनिल देशमुख म्हणाले। नितेश राणे हे भाजपाचे आमदार आहेत। ते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आहेत। जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न नितेश राणे यांचा दिसत आहे। पुढील काळात आता निवडणुका येणार आहेत, त्याआधी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात जातीय दंगली भडकवण्याच्या परिस्थितीत आहे, त्याचं उदाहरण आहे। भाजपाच्या सांगण्यावरून नितेश राणे यांनी अशा पद्धतीचे विधान केले असणार याचा खुलासा भाजपाने करावा। अशा पद्धतीने जर कोणी समाजामध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे असं अनिल देशमुख म्हणाले। सर, नितेश राणेचा पुन्हा एकदा विवादित बयान आलेला आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की मुस्लिम लोकांसोबत हिंदू लोकांनी व्यवहार केला। असं आहे की नितेश राणे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे। नितेश राणे, नारायणराव राणे केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री यांचे चिरंजीव, आणि अशा पद्धतीच्या नितेश राणे यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं की आम्ही सर्व धर्म समभावाला मानत नाही, मानायला नको, म्हणजे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा नितेश राणे याचा दिसतोय। याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आता पुढील काळामध्ये लवकरात लवकर निवडणुका येणार आहे। त्या निवडणुकीच्या पहिले भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगले भडकवण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, याचं हे उदाहरण आहे, हे जिवंत उदाहरण आहे। भारतीय जनता पार्टी सांगण्यावरूनच नितेश राणेंनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं असणार। त्याच्यामुळे याचा खुलासा भारतीय जनता पार्टीने करायला पाहिजे, नंबर 1। त्याचबरोबर अशा पद्धतीनं जर कोणी जातीय तेढ वाढवण्याचं जर वक्तव्य करत असेल, हिंदू मुस्लिम बाकी समाजामध्ये जर भांडण लावायचा प्रयत्न करत असेल, आपल्या महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण खराब करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि आम्ही हे राज्य शासन नितेश राणेवर केव्हा गुन्हा दाखल करते याची वाट पाहतोय। काय वाटते एकंदरीत हे जे म्हणत आहे ते भाजपचं वरून आदेश आहे? 100% हे भारतीय जनता पार्टीने सांगितल्याशिवाय अशा पद्धतीचं इतक्या खालच्या स्तरावरचं की ज्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकेल अशा पद्धतीचं वक्तव्य कोणी एखादा आमदार करतोय, नारायणराव राणेचा मुलगा करतोय, त्यामुळे 100% भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यानुसारच त्यांनी असं स्टेटमेंट दिलं असणार याची मला खात्री आहे। थँक्यू। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात महायुतीचे मूक आंदोलन। आरक्षणाबाबत महाआघाडीचे नेते राहुल गांधी यांच्या विधानाच्या विरोधात महायुतीच्या वतीने विधान परिषदेतील भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर, शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टीचे पदाधिकारी यांनी आज चेंबूर रेल्वे स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन केले। त्यावेळेस प्रवीण दरेकर म्हणाले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे आमचे दैवत आहे। संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण या देशातील पीडित, शोषित, वंचित समाज आहे त्यासाठी दिलेला आहे। राहुल गांधी आरक्षण मी स्क्रिप्ट करेन रद्द करून अशा प्रकारची भूमिका घेणे म्हणजे आरक्षणाच्या भूमिके विरोधी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे। पंडित नेहरू पासून इंदिरा गांधी असतील, राजीव गांधींपासून काँग्रेसची भूमिका ही आरक्षणाच्या विरोधातच राहिली आहे आणि आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या माध्यमातून दिसून आले आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हे आमचं दैवत आहे आणि संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण या देशातला पीडित, शोषित, वंचित, उपेक्षित समाज आहे त्यासाठी दिलेलं आहे। आणि खरं म्हणजे असं असताना राहुल गांधींनी आरक्षण मी स्क्रॅप करेन, रद्द करू अशा प्रकारची भूमिका घेणं म्हणजे आरक्षणाच्या विरोधी असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय। अगदी पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधी असतील, राजीव गांधींपासून काँग्रेसची भूमिका ही आरक्षणाच्या विरोधातच राहिलेली आहे आणि तो फुटकार पुन्हा एकदा राहुल गांधीच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि त्याच्यामुळे देशातल्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जनतेमध्ये एक प्रचंड संतापाची लाट त्या ठिकाणी उसळलेली आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, आमच्या महायुतीच्या वतीनं आज सगळीकडे त्या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे आणि तशाच प्रकारे या ठिकाणी हा आरक्षण लाभार्थ्यांचा आवाज उठवण्यासाठी, आरक्षणाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी, धिक्कार करण्यासाठी आज चेंबूरला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही मूक आंदोलन या ठिकाणी केलं आणि या सगळ्या भावना, राहुल गांधीच्या विरोधातल्या भावना आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर, देशातील जनतेसमोर त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केल्यात। काँग्रेसचा आम्ही धिक्कार करतो, राहुल गांधींचा धिक्कार करतो। मी तर असं आवाहन करेन की जिथे जिथे राहुल गांधी जातील तिथे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या आरक्षण प्रेमी जनतेनं, पीडित, शोषित, वंचित समाजानं त्या ठिकाणी राहुल गांधींना पळवून लावलं पाहिजे। त्यांना या देशात संविधानाचं बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। केवळ लोकसभेला संविधान हातात घेऊन त्या ठिकाणी चालत नाही, तर संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण त्या ठिकाणी आहे त्या आरक्षणाच्या बाबतीत तुमची भूमिका जर अशी असेल तर संविधानावरचं आपलं प्रेम हे पुतणा मावशीचं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरून जसं प्रेम पुतणा मावशीचं होतं आणि सगळ्याच परतफेड महाराष्ट्रातील, देशातील जनता या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा मला पूर्ण विश्वास आहे। आज काँग्रेस पण आंदोलन करते बीजेपीच्या विरोधात, काय सांगा? नाही, त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत। एक तर त्यांचे नेते काँग्रेसनं आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतले आणि गिर गया तो भी टांग ऊपर, काँग्रेसची अशाच प्रकारची प्रवृत्ती आहे, ते भरकटलेत आणि त्याच्यामुळे आता देशातनं जो तीव्र अशा प्रकारचा संताप व्यक्त होतोय, धिक्कार राहुल गांधीचा आणि काँग्रेसचा होतोय, त्यातनं कुठेतरी सावरण्यासाठी आम्ही आहोत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे, परंतु बूंद से गई वो हौद से नहीं आती। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे, ते कथित लिकल घोटाळ्यामध्ये आता त्यांना दिलासा दिलाय, काय सांगा? ते सुप्रीम कोर्टाचा, न्यायालयाचा विषय आहे, त्याच्यावर आम्ही काय बोलणार? न्याय व्यवस्था आहे, त्याच्या निर्णयावर आम्ही बोललो। बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केलंय, भाजप का आंदोलन करते त्यांनाच कळत नाही आणि राहुल गांधींनी असं वक्तव्य केलेलं नव्हतं आणि अज्ञानातून हे आंदोलन करतायत, फेक नरेटिव्ह करतायत असं मला वाटतं। बाळासाहेब थोरात जर बहिरे असतील तर त्यांना क्लिपही आम्ही बाळासाहेब थोरातना पाठवून देण्याची व्यवस्था करतो। आपल्यालाही क्लिप आपल्या माध्यमांकडे आहे, पाहिजे तर आम्ही देऊ। त्याच्यामध्ये राहुल गांधी स्पष्टपणे या ठिकाणी आरक्षण स्क्रॅप करू अशा प्रकारचं बोललेलं आहे। आता त्या ठिकाणी सोंग घेतलेल्यांना ऐकायलाही येणार नाही, त्या ठिकाणी दिसणारही नाही। बाळासाहेब थोरात यांचं ढोंग आहे, सोंग आहे। आता जनता जेव्हा त्यांना सगळीकडून पळवून लावेल
तेव्हा राहुल गांधी बोललेत की नाही याचं प्रत्युत्तर त्यांना येईल. सर हिंदी में जाना चाहेंगे. संकेत बावनकुळेंना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात, जसं पुण्यामध्ये आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केलाय तशाच प्रकारे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत तीन मित्र सुद्धा गाडीने जाऊन कोणी त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. स्वतः संकेतच्या वडिलांनी प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं आहे की माझ्या मुलाच्या बाबतीत जर काही पुरावे आढळले तर त्यांच्यावर कारवाई करा. गृह खात्याने सांगितलेलं आहे कोणालाही वाचवलं जाणार नाही. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. योग्य ती कारवाई संबंधितांवर होईल. परंतु उगाच कोणाला राजकीय उद्देशानं गोवण्याचा प्रयत्न असेल तर तेही आम्ही खपवून घेणार. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध करत नाशिक काँग्रेसकडून आंदोलन. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जीवे ठार मारण्याची धमकी भाजपचे नेते तर मंदिर सिंग मारवाह यांनी दिली. यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये राहुल गांधी यांच्या समनार्थ जोरदार घोषणाबाजी करत भाजपचा निषेध करून भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांना अटक करा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नाशिक काँग्रेसने केली आहे. राहुल गांधी यांना जीवे मारणाऱ्या धमकी देणाऱ्या दिल्लीच्या खासदार मारवा जो भारतीय जनता पक्षाचा आहे त्याचं खरं रूप आता जगासमोर आलेलं आहे. इंदिरा गांधी हत्येची त्या लोकांनी जातीवाद्यांनी केली हे त्यांनी आता मान्य केलेलं आहे आणि आता राहुल गांधींना सुद्धा या जगातून संपवण्याचा घाट ते घालतायत. अशा नतद्रष्ट जातीवादी प्रवृत्तींना जर सरकार पाठीशी घालत असेल आणि सरकार पाठबळ देऊन जर उत्तेजन देणार असेल तर या देशातला प्रत्येक भारतीय ते सहन करणार नाही. आता हे चालणार नाही. गांधीजींनी या देशातल्या सर्वच जनतेला इशारा दिलेला आहे का निर्भय बना, डरो मत. आता ठामपणे उभं राहायला पाहिजे. ही लढाई राहुल गांधींची ही हुकुमशाही पद्धती विरुद्धची आहे. ही लढाई राहुल गांधींची ही जातीवादी शक्ती विरुद्धची आहे आणि म्हणून आज आम्ही सज्ज आहोत. तुम्ही ताबडतोब या नतद्रष्ट भारतीय जनता पक्षाच्या खासदाराला जातीवादी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आज देशभर करतोय. आणि जर अशा धमक्यांना आम्ही भीत घालत नाही. राहुल गांधींच्या केसालाही तुम्ही धक्का लावू शकत नाही आणि जर लावला तर तुमची काही गाय आम्ही करणार नाही हे या निमित्तानं आम्ही सांगतो. शरद पवार यांच्या विरोधात सकल हिंदू समाजाने भाजपतर्फे आंदोलन. वाशी येथील एका कार्यक्रमामध्ये ज्ञानेश महाराव या वक्त्याने केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ नागपूरच्या रामनगर येथे भाजप आणि हिंदू संघर्ष समितीकडून निषेध आंदोलन करण्यात आले. ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्मीयांच्या आराध्य दैवताबाबत वादग्रस्त, आक्षेपार्ह आणि अपमानजनक वक्तव्य करत असताना शरद पवार काहीच बोलले नाहीत. हिंदूंचा होणारा अपमान ते पाहत बसले. म्हणजेच हिंदुत्व देवतांच्या अपमानाला त्यांनी मूक संमती होती. त्याच निषेधार्थ आज हिंदू समाज आणि भाजपतर्फे नागपूरच्या रामनगर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी रामनगर चौकातील हनुमान मंदिरासमोर श्रीराम जय राम नारे देण्यात आले. आजचा जो निषेध आहे ह्या दोन व्यक्तींच्या विरोधात सर्व हिंदू समाज हा एकत्र झालेला आहे. ज्ञानेश महाराव नावाचा एक व्यक्ती संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्याच्या बाजूला शरद पवार बसलेले असतात आणि तो स्टेटमेंट देतो शरद पवारांच्या समोर. असंख्य बहुसंख्याक हिंदूंचा देश हा भारत देश आहे. रामाला मान्यता काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आहे. ज्या रामाचा आदर्श घेऊन ह्या देशाची प्रेरणा आहे. परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी ह्या देशात रामराज्याची कल्पना करतो आहे, रामराज्य झालं पाहिजे. अशा वेळेस ज्ञानेश महाराव नावाचा व्यक्ती
हा आपल्या असंख्य कोटी हिंदूंच्या विरोधातल्या आराध्यांच्या विरोधामध्ये वाचाळ शब्द बोलतो, तो त्यांच्या चरित्रावर जातो। ज्ञानेश महाराजची लायकी तरी आहे का? ज्ञानेश महाराजची लायकी रामाबद्दल बोलायची नाही तर एखाद्या चांगल्या संताबद्दल बोलायची सुद्धा लायकी नाही आहे। ज्ञानेश महाराजला हे माहीत नसेल, ज्या दिवशी तो मरेल त्याला समजेल की नाही समजेल, पण त्याला जो खांदे जे 4 लोक देतील आणि त्याच्या पाठीमागे जे 8 लोक राहतील, हे 12 लोकही श्रीराम जयराम जय जय राम म्हणतील, तेव्हाच त्याला मुक्ती सुद्धा मिळेल। ज्ञानेश महाराजासारखा व्यक्ती, वाचाळ व्यक्ती असा बोलतो आणि शरद पवार सारखी सुज्ञ व्यक्ती, शरद पवार ती ऐकत असते। शरद पवार हे काही हिंदू नाही आहे, हे पण हिंदू विरोधी आहे, हे आतंकवाद्यांना समर्थन करणारे आहेत, जितुद्दीन आव्हाडांना समर्थन करणारे आहेत। शरद पवार एका ठिकाणी सांगतो मटण खाऊन मी मंदिरात जातो, हे त्याला शोभतंय का? हिंदू संस्कृतीच्या विरोधात केवळ सत्तेसाठी आणि मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्यासाठी हे प्रयोग शरद पवारांचे चाललेले आहे। कुठे मराठा कुणबी समाजामध्ये वाद निर्माण करणे, कुठे ओबीसी मराठा वाद निर्माण करणे, कुठे हिंदू बौद्ध वाद निर्माण करणे, कुठे हिंदू मुस्लिम वाद निर्माण करणे, ही शरद पवारांची खेळी ही सत्तेसाठी आहे। ही सत्तेसाठी आम्ही कोणीही सहन करणार नाही। दुसरं, आम्ही सर्व हिंदू आहे, आमच्या देवाबद्दल जर बोललं तर ज्ञानेश महाराजाला आमची चेतावणी आहे की तुला खांदा देणारे लोक श्रीराम जयराम जय जयराम नाही म्हणतील, जे त्याला म्हणायचं असेल ते म्हणत जाईन, पण त्याला घाटावर पोचवायला आम्ही जागासुद्धा देणार नाही, इतकी आमची हिंदूंची ताकद आहे। आणि हिंदूंवर त्यांनी यायचं नाही। ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंच्या रक्षणासाठी भगवा झेंडा हातात घेतला आणि सर्व मुसलमान शाही कापून, आक्रांतांना कापून हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलं। त्याचे पूर्वज, त्यांचे वंशज आम्ही सर्व हिंदू आहे, म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो आहे। एकीकडे राहुल गांधी सांगतो की भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार, त्यांनी आपली पोळी शेकली आणि आता तो म्हणतो की आम्ही आरक्षण रद्द करणार। आरक्षण रद्द करण्याच्या कोणाच्याही बापामध्ये दम नाही, राहुल गांधीच्याही बापामध्ये दम नाही जो आरक्षण रद्द करू शकणार, त्याला आम्ही सहन करणार नाही। आरक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे, तो परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला आहे आणि तो आरक्षण भारतीय जनता पक्षाचं किंवा हिंदू विचारांचं, राष्ट्रवादी विचारांचं सरकार राहील, राष्ट्रभक्तांचं सरकार राहील, तोपर्यंत दलित ओबीसी सर्व समाजाला आरक्षण मिळत राहील। खुश खबर। डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे जोडमारो आंदोलन। काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे। त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली, तर राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडमारो करत त्यांचे पोस्टर जाळण्यात आले। काय सांगा, राहुल गांधींनी वक्तव्य केलेले तुम्ही निषेध करताय? खरं म्हणजे या देशामध्ये ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळेला या इंडिया आघाडीने देशभरामध्ये भारतीय जनता पक्ष जर 400 पार झाली तर ती या देशामध्ये सत्ता आल्याच्या नंतर आरक्षण रद्द करतील, संविधान बदलतील, अशा पद्धतीचा खोटा नॅरेटिव्ह पसरवून दलित समाज, मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज, मुस्लिम समाज या सगळ्यांकडून मतं घेतली आणि या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार उलथवण्याचा प्रयत्न केला। हा एक राजकीय कट होता। आता हा राजकीय कट उघडकीस आलेला आहे। राहुल गांधींनी त्यांची परंपरागत असलेली जी भूमिका आहे, काँग्रेसची जी भूमिका, जी पंडित नेहरूंपासून, इंदिरा गांधींपासून, राजीव गांधींपासून जी चालत आलेली भूमिका आहे, ती भूमिकाच आज या ठिकाणी मांडलेली आहे। आणि ही एकट्या राहुल गांधींची नाही, ही साऱ्या काँग्रेसची भूमिका आहे। त्यांचे नेते दीपेंद्र हुड्डांनीसुद्धा राहुल गांधींनी जे वक्तव्य अमेरिकेमध्ये आरक्षण रद्द करण्याच्या संदर्भात केलं त्याचं समर्थन केलेलं आहे। आणि खरं आहे, कारण इंदिरा गांधींनीच या देशामध्ये 1975ला आणीबाणी लादताना संविधानाचा गुंडाळून ठेवलं होतं।
ज्या वेळेला मंडल आयोग या देशामध्ये लागू करायचा होता त्यावेळेला राजीव गांधींनी तो मंडल आयोग लागू होऊ दिला नव्हता. म्हणजे आरक्षणाचे मारेकरी आणि आरक्षणाचे विरोधक हे सातत्याने काँग्रेस आणि त्यांचे सगळे समर्थक राहिलेले आहेत. आणि आज ज्या वेळेला राहुल गांधी या देशाच्याबद्दल किंवा आरक्षणाबद्दल परदेशामध्ये अमेरिकेमध्ये जाऊन वक्तव्य करतात त्यावेळेला आमचा मनोज जरांगेंना सुद्धा सवाल आहे की मनोज जरांगेजी आता तुम्ही उत्तर द्या. तुम्ही राहुल गांधींना प्रश्न विचारणार आहात का नाही? तुम्ही शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना नाना पटोलेंना प्रश्न विचारणार आहात का नाही की जे या ठिकाणी जनतेला खोटं पसरवून या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये मागासवर्गीयांची ओबीसी समाजाची आदिवासी समाजाची मतं मागत होते त्यांचे सर्वोच्च नेते आज आरक्षण रद्द करण्याची भूमिका मांडतायत. त्यांना तुम्ही काही विचारणार आहात का नाही की ज्या मराठा समाजाला देवेंद्रजी फडणवीसांनी आरक्षण दिलं आणि ते आरक्षण हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये टिकवण्याचं काम ज्यांनी केलं त्याच देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टार्गेट करता आहात. तुम्ही राजकीय भूमिका मांडत आहात आणि जर राजकारणात यायचं असेल तर सरळ सरळ राजकारणात या. परंतु असं इंडिया आघाडीची किंवा महाविकास आघाडीची बी टीम बनवून त्यांची सत्ता आणण्यासाठी आणि या महाराष्ट्रात अराजक पसरवण्यासाठी जे तुम्ही काम करता आणि वक्तव्य करतात ती थांबवा. आणि हिंमत असेल तर राहुल गांधींना, शरद पवारांना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना उद्धव ठाकरेंना त्यांनी प्रश्न विचारा की तुम्ही आरक्षण रद्द करण्याची जी काही भूमिका मांडताय त्या भूमिकेबद्दल तुमची भूमिका मांडा. सर्व देशवासियांना सुरुवातीलाच जय भीम. जय भीम. जय भीम. अमेरिकेमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मागासवर्गीयांचं, दलितांचं, शोषितांचं, SC ST OBCंचं आरक्षण रद्द करू या प्रकारची जी मुक्तफळं उधळली त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आज रस्त्यावरती उतरलेली आहे महाराष्ट्रामध्ये. आणि राहुल गांधींना मी एवढंच सांगू शकतो, राहुल गांधी तुझ्या बापाने आम्हाला आरक्षण दिलेलं नाही आहे. आमच्या बापाने बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्यांना आरक्षण दिलं आहे. ते तुझ्या घरचं आरक्षण नाही आहे. त्यामुळं तू जी भाषा करतो नाही आता काँग्रेसवाले उद्धव ठाकरे कुठं शेपूट अडकून बसले का? आता नाही बोलत त्यांना. ते लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह सेट करून मागासवर्गीय लोकांची, इतर मागासवर्गीय लोकांची, शोषित दलित पीडितांची मतं घेतली आणि संविधान बदलणार भाजप म्हणून. आता उघड लोकसभा झाल्या अमेरिकेमध्ये जाऊन राहुल गांधी असं बोलतायत. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व नागरिक बंधू भगिनींनी समजून घेतलं पाहिजे. ह्या काँग्रेसनी पूर्वीपासूनच भावाभावात भांडणं लावली, गावागावात भांडणं लावली, जातीजातीत भांडणं लावली, धर्माधर्मात भांडणं लावली. ह्यांनी दुसरं कुठलंच काम केलं नाही. त्यामुळे यांचा खरा चेहरा समोर आलाय. त्यामुळे आज परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्रातले तमाम जनता, तमाम मागासवर्गीय जनता असेल, इतर मागासवर्गीय जनता असेल, आज बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन आंदोलन करते. आणि बाबासाहेबांना आम्ही विनंती करतोय की अशी बालिश लोक आहेत या राजकारणामध्ये, त्यांना थोडीशी सद्बुद्धी द्या. बाबासाहेब ज्यांनी घटना लिहिली, ज्यांनी रात्रंदिवस त्याग केला, बलिदान दिलं आपलं, त्यातनंही सगळी घटना निर्माण झाली. जगातली सर्वोत्तम घटना आहे. राहुल गांधी तुम्हाला जनता कधीही माफ करणार नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील लोकांनी डोळे उघडून मतदान केलं पाहिजे. लोकसभेला आपण डोळे बंद करून त्यांच्या फेक नरेटिव्हला बळी पडून आपण मतदान केलं. आता मात्र बळी पडू नका. राहुल गांधीची भूमिका आहे आरक्षण रद्द करण्याची. महायुतीतील तीनही पक्षाची भूमिका वेगळी आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महायुतीतील तीनही पक्षांची भूमिका वेगळी असली तरी विकासासाठी आम्ही एकत्र आहोत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. भाजप आंदोलने राहुल गांधी यांच्या आरक्षणाविरोधी भूमिकेवर असल्याचं त्यांनी म्हटलं. मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, आरक्षण द्यावे पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. नितेश राणे यांच्यावर त्यांनी समर्थन दर्शवले आणि महायुतीतील जागा वाटपावर चर्चा सुरू असल्याचंही म्हटलं आहे. मावळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. 2 दिवस लागले अजित पवारांना माफी मागायला. त्यांनी 13 कोटी जनतेची माफी मागून ते मोकळे झाले. 4थ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये डेप्युटी सीएम जे आहेत तुमचे फडणवीसजी यांना माफी मागायला विसर का पडला आणि याच्यावर तुमचं काय मत आहे नेमकं? सरकारने सर्वांनीच माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. काहींनी प्रेसमध्ये, काहींनी त्या ठिकाणी ट्विट करून माफी मागितली आहे. असं आहे, सरकारमधले सर्वांनीच केलं. माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी माफी मागितली आणि सांगितलं की बाबा कुणी या भावनेने पुतळा मांडला होता का? भावना बघा, भावना पुतळा जेव्हा उभारला तेव्हा तू या पद्धतीने पडलेली भावना होती का? भावना काय होती? छत्रपती शिवरायाचा पुतळा त्या ठिकाणी
स्मारक झालं पाहिजे. त्यावेळी जे काही अंदाज चुकले, एखाद्या वेळी आपण घर बांधतो आपला कधी अंदाज चुकतो की हे. माझा प्रश्न तो नाही, माझा प्रश्न आहे की या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांना माफी मागायचा विसर पडला. तुम्ही त्यांचा सोशल मीडिया बघा, तुम्ही त्यांचा सोशल मीडिया अकाउंट बघा. त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर या गोष्टीचा उल्लेख केला आहे. आणि त्यामुळं मीडियासमोर का नाही मागितली, याच्यासमोर का नाही मागितली, प्रत्येक गोष्ट मीडियासमोर आली पाहिजे असं नसतं ना. दोन गावं कुरसोली आणि गुरडी. सर, याच्यावरच एक प्रश्न, महायुतीत यावरच 3 मतांतर आहेत. यामिनी जाधव पुरखा वाटतात, नितेश राणे म्हणतात की मुस्लिमांकडून माल घेऊ नका, आणि अजित पवार म्हणतात की मुस्लिमांविरोधात काही ऐकणार नाही. नेमकं याकडे कसं पाहता? महायुतीमध्ये जेव्हा 3 पक्ष आहेत त्याच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत संघटनात्मक. आम्ही ज्या विचारावर आपला पक्ष चालवतो त्या पक्षामध्ये वेगळे विचार आहे. अजितदादांनी आपला पक्ष तयार केला, त्यांचे विचार वेगळे आहेत. शेवटी आम्ही एकत्र कशा करता आहोत. मोदीजी 2029 पर्यंत प्रधानमंत्री आहेत. 2029 पर्यंत 5 वर्ष मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार जर महायुतीचं राहिलं, दोन्ही सरकार NDA, तर दोन्ही सरकारचा फायदा महाराष्ट्राला क्रमांक 1 वर नेण्याकरता डबल इंजिन सरकार काम करेल. याकरता महायुतीच्या सरकारची गरज आहे. यातलं एक जरी सरकार बदललं तर जो उपयोग 2 सरकारचा होतो तो होत नाही. बघा, मधात उद्धव ठाकरेचं सरकार आलं, मी तुम्हाला मोजून 15 योजना दाखवतो. 15 योजना ज्या गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना उद्धव ठाकरेंनी बंद केल्या. जेव्हा वरचं सरकार एक असतं, खालचं सरकार एक असतं, त्यातून राज्याचा आणि जनतेचा फायदा होतो. आणि म्हणून आम्ही 3ही पक्षाने विचार केला की तुमचे वैचारिक काही गोष्टी वेगवेगळ्या असतील, पण महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता, अकोला जिल्ह्याच्या विकासाकरता आपण एकत्रित पद्धतीने काम केलं पाहिजे. शेवटी महाविकास आघाडीमध्ये 3 एकत्र आहे. उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपला पक्ष हिंदुत्वाच्या आधारावर तयार केला होता. मग तुम्ही उद्धव ठाकरेला विचारलं का? काँग्रेसची सारखी भूमिका जी कधीच बाळासाहेब ठाकरेजींना मान्य नव्हती. त्यांनी म्हटलं होतं, जर मला काँग्रेसच्या घरी जावं लागेल तर माझा पक्षच बंद करून टाकेल मी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं होतं की मला काँग्रेसच्या दरबारात जावं लागेल त्या दिवशी माझा पक्षच बंद करून टाकेल. मग उद्धव ठाकरेला तुम्ही कधी विचारलं का? तुम्ही शरद पवारांना विचारलं का तुम्ही उद्धव ठाकरे कसे चालतात? असं आहे की 2 मतं आहेत. एकीकडे आमचं स्पष्ट मत आहे, आम्हाला सरकारमध्ये कुणा व्यक्तीला मुख्यमंत्री करासाठी यायचं नाही आहे. आम्हाला सरकारमध्ये कुणा व्यक्तीला मुख्यमंत्री करायसाठी यायचं नाही. आम्हाला सरकारमध्ये मोदीजींचे पुढचे 5 वर्ष महाराष्ट्राकरता, देशाकरता आणि महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या विकासाकरता महत्त्वाचे आहे. जर सरकार बदललं तर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक, शरद पवारांचे लोक साऱ्या योजना बंद करते. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, यांनी बंद केल्या. यांनी कर्नाटकमध्ये साऱ्या योजना बंद केल्या. मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना बंद केली, तेलंगणामध्ये बंद केली, यांनी हिमाचलमध्ये बंद केली. भाजप आहे त्या ठिकाणी दोन्ही सरकारचा बूस्ट आहे, दोन्ही सरकारचं त्या ठिकाणी मजबूती आहे. आणि मागच्या वेळी मोदीजी खूप द्यायला तयार होते, पण उद्धव ठाकरे जायलाच तयार नव्हते. आता जर हे आले चुकीनं, म्हणजे अकोल्यामध्ये एक जरी मत चुकीचं गेलं महाविकास आघाडीला, तर मी तुम्हाला दाव्याने सांगतो, केंद्र सरकारच्या कुठल्याही अनुप धोत्रेच्या, दिल्ली सरकारच्या योजनेचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की दिल्ली सरकारचं जर नाव झालं तर आमचं काय होईल. आणि म्हणून विरोधी सरकार येऊ नये. या देशात महायुतीचं आणि NDAचं सरकार आलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ही आमची भूमिका आहे. महागाईच्या मुद्द्यावर 405 जर झालं तर आम्ही संविधान बदलू असं स्टेटमेंट दिलं होतं. महाराष्ट्रातल्या पंकजाताई सुद्धा त्यामध्ये आहेत, अनंतकुमार हेगडे सुद्धा. याचं समर्थन आहे आपलं? त्यांनी केलेल्या स्टेटमेंटचा पूर्ण विपर्यास केला. त्याच वेळी त्यांनी सांगितलं की आमचा त्या ठिकाणी असा उद्देश बिलकुल नव्हता. राहुल गांधींनी क्लिअर स्टेटमेंट केला आहे. राहुल गांधीचं तुम्ही जरा बघा व्हिडिओ. त्याने क्लिअर स्टेटमेंट केलं की आम्ही कुठल्याही प्रकारचं आरक्षण ठेवणार नाही. आणि तुम्हाला हे माहीत आहे सर्वांना, या देशातल्या 140 कोटी भारतीयाला माहीत आहे की संविधान कुणीच बदलू शकत नाही. संविधानाच्या मूळ ढाच्याला कुणी हात लावू शकत नाही, जे बदलूच शकत नाही. पण त्यांनी काय सांगितलं,
आरक्षणच काढून टाकू. तुमचा फेक नेरेटिव्ह होता का? आमचा फेक नेरेटिव्ह बिलकुल नव्हता. आम्हाला असं वाटलं ज्या पद्धतीने मोदीजींनी काम केलं आहे देशामध्ये आणि ज्या पद्धतीने आम्ही आमचा मॅन्युफॅक्चर दिला आहे त्या पद्धतीनं असं वाटलं की आम्हाला 100% अपेक्षा अशी होती. शेवटी आम्ही जेव्हा जनतेचे काम करतो 4 कामं तेव्हा अपेक्षा असतं की मतं मिळतील. मतं मिळाले नाही त्याच्यामध्ये खोलात आम्ही गेलो. आमच्याही कार्यकर्त्यांनी काही जर कमी काम केलं असेल आम्ही त्या कामाला पुन्हा लागलो. लोकसभेच्या निवडणुकीतून जे आम्ही हरलो त्यातून काही शिकलो आहे. आम्ही हरलो हे माहीत आहे पण त्यातून आम्ही काही शिकलो आहे. ती आमची चूक दुरुस्त करून आम्ही पुढच्या निवडणुकीला समोर जातो आहे. आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. आमचा हा दावा नाही आहे की आम्ही सारा बदलला आहे. आमच्या सरकारनं सारा 10 वर्षात बदलून टाकलं हा दावा कोणीच करू शकत नाही. पण देशाची निवडणूक नगरपालिका महानगरपालिकेसारखी होईल आणि पंचायतसारखी ग्रामपंचायतसारखी येईल. तिथे ग्रामपंचायतची नालीसुद्धा लोक सांगतील. हा सुद्धा एक आम्हाला त्या ठिकाणी अंदाज आला नाही. खरं तर आम्ही अंदाजच घेतला नाही निवडणुकीचा. निवडणूक ही अशी फिरत राहिली आणि त्यामुळं आम्हाला आज अंदाज आला की निवडणुकीत खरं काय झालं. हे मान्य आहे काही गोष्टी सुटल्या आहेत. पूर्ण काही सुधारणा झाली नाही हे कुणीच उद्याही आलं तरी होऊ शकणार नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की लोकल हायपर कंटेंट वापरण्यात आले आणि आम्ही सुद्धा अंदाज घेऊ शकलो नाही म्हणून आम्ही कमी राहिलो. आणि दुसरं एक महत्वाचं शेवटचं 12 सीटवर आम्ही धुळे आम्ही 4,000 हरलो. 6,000 आम्ही बीड हरलो. 16,000 आम्ही उज्ज्वल निकमजी हरलेत. 18,000 मीरकोटेच्या 12 सीट्स भाजपाच्या 50,000च्या आतमध्ये मतांनी हरल्यात 12 सीट. जर आम्ही बूथवर 2 मतं 4 मतं 20 मतं मिळवले असते म्हणजे जास्तीत जास्त 20 मतं कमीत कमी 2 मतं हे जर मिळवले असते तर 12 सीट पुन्हा भाजपच्या आल्या असत्या. 12-9-21 झाल्या असत्या. आम्हाला अंदाज आला नाही परिस्थिती एवढी घासून येईल आणि त्यामुळं आम्ही मागे राहिलो.